नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकार हे गरिबांसाठी सरकार नसून कंत्राटदारांचं सरकार आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार सिल्लोड येथे पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असं हृदय नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं मलिदा खाणारं सरकार आहे, गरिबाचे प्रश्न सोडवणारं सरकार नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची खरं मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या सगळ्यांची आधीपासूनची मागणी आहे. 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे. कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ. त्याच्याच बरोबर आमचं जे मजूर आहेत त्यांना शेतात जाऊन आता काम करता येणार नाही, आणि मग अशांना सुद्धा प्रत्येक घराला 25,000 रुपये त्यांना पुढचे 4-5 महिने कसं तरी घर चालवावं यासाठी देण्याची जरूरत आहे. आणि ओला दुष्काळ का जाहीर झाला पाहिजे, कारण का विद्यार्थ्यांचे फी आहेत त्या माफ झाल्या पाहिजे. येणं जाणं इतर खर्च असतात, सेस असतो, हे सगळं आमच्या या शेतकऱ्यांचं जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय अशा जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं महत्वाचं आहे. या सर्व मागण्या, पानंद रस्ते असं छोट्या मोठ्या मागण्या महत्वाच्या आहेत, पण प्रमुख या 4 आमच्या मागण्या आहेत. या संदर्भात तुम्ही सुद्धा रस्ता आता चक्काजाम करण्याचा इशारा दिला. आता गेल्या 5-6 दिवसामध्ये 6 जिल्हे मी स्वतः फिरलेले, शशिकांत शिंदे साहेब फिरलेले, आमचे इतरही नेते फिरलेले. विषय काय, अडचणी काय हे आता आम्हाला समजलेले आहे. फक्त सरकारला थोडा वेळ दिला गेला पाहिजे असं पवार साहेबांचं मत आहे. 12-13 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर मग एकदा रस्त्यावर उतरायला आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर मग सरकारचं अवघड होणार आहे. आणि ही जे काय आता उपोषण आहे मंगेश भाऊंनी सुरू केलेलं आहे हे फक्त इथपर्यंतच राहील असं मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात लोक आंदोलन, उपोषण हे करतील अशी आता शक्यता वाटायला लागलेली आहे. जसं जसं खोलात जातील बरंच काय कळेल. हे कळत असताना असे तिथं कळेल की त्यांना अनेक नेत्यांचा बर्दास्त होता. काही माझ्या मतदारसंघातले आहेत, काही पुण्यातले आहेत, काही इतरही ठिकाणचे आहेत, पण अन्याय सामान्य लोकांना त्या व्यक्तीच्या माध्यमातून झालाच आहे. फोन तुम्ही काय करायला लावता, जी व्यक्ती गाडीत नाही अशा व्यक्तीला पोलीस स्टेशनला टाका, जेलमध्ये टाका असं तुम्ही म्हणता. पण आमचं म्हणणं आहे की गुन्ह्यांना जो काही बर्दास्त या सरकारकडे दिला जातो त्यांच्या विरोधात तरी एकदा तुम्ही फोन करा. महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय भयानक आहे. पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी अतिशय शांतता असायची. आता गुंडांचं घर तिथे झाल्यासारखं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जे काय नवीन पुण्याचे शिल्पकार असं देवेंद्र फडणवीस साहेबांचे बोर्ड अनेक लागले होते, आता तिथे गेलात फक्त एक कुठली ती 4 टोळक्यांना तरी पकडलं होतं. पण आजची परिस्थिती अशी आहे की पोलीस सुद्धा सुखरूप नाही. जर पुण्यामध्ये पोलीसच जर सुखरूप नसतील तर नवीन पुण्याचे शिल्पकार जे आहेत ते काय करतात. तुम्ही होम मिनिस्टर आहात तर त्या बाबतीत कुठेतरी ऍक्शन घेण्याची जरूरत आहे, पण ते घेताना दिसत नाही. आणि यांना गुंडांना बर्दास्त असल्यामुळे हे जे काही प्रकरण आहेत कायदा व सुव्यवस्था खराब होण्याची ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.